मॅचला सुरुवात. पहिला बॉल चिराग भानुशाली. पहिल्याच बॉलवर अप्रतिम स्ट्रोक. बॉल 2 धावा. पहिल्या बॉलवर एक दुहेरी धावेचा चांगला फटका अनिकेतच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. चिराग भानुशाली सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे गोलंदाजी करण्याकरता आणि त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर अनिकेत स्ट्रायकर एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे सचिन. चौकाराचा इशारा आलाय पंचांकडनं आणि या 4च्या मदतीनं डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिल्या 4 धावा या धावफलकावर जोडल्या गेल्यात. एक महत्वपूर्ण सामना एफडीसी कुडूस आणि सुपोंडे यांच्यामध्ये. चांगला बॉल, दर्जेदार चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर टर्न तो पाहायला मिळाला. बॉल बाहेरच्या बाजूने निघताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. मुदस्सर पटेल तिथे विकेटच्या मागे क्षेत्ररक्षण करत असताना, विकेट कीपिंग करत असताना. पुढचा बॉल यावेळेस पुढे टाकला आणि त्याला अगदी उंच हवेतनं फेकून दिलं सीमारेषा पार. षटकार. तीन चेंडूचा खेळ, 10 धावा या राफलकावर आहेत. यावेळेस मात्र अप्रतिम दर्जेदार टर्न. पुढे टाकण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा मार खावा लागलाय. मात्र जो बॉल टप्प्यावर पडलाय त्याला टर्न मिळालाय, तो खेळणं कठीण झालंय. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू निघतोय. एकंदर 4 चेंडूचा खेळ, तर नंतर 10 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरनं फिरवलं, वळवलं, बाहेर काढलं, विकेटच्या मागे नेण्याचा प्रयत्न केला. निर्धाव च्या स्वरूपाने चेंडू निघत असताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि त्यामधनं 10 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. चिराग भानुशाली शेवटचा बॉल या ओव्हरचा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. यावेळेस मात्र फटका फसला, डिक्लेरेशन झोन मध्ये गेला. 1 रन. ओव्हर समाप्त होती. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे समाप्त आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या लागली गेली 11-11. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर राफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 11 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर येत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. शोएब अव्वा जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर समोर स्ट्रायकर एंड कडे, त्याच्या विरोधामध्ये अनिकेत फलंदाजी करतोय. एक षटकार आणि एक चौकार पहिल्या ओव्हर मध्ये त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळालाय. तो अनिकेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड कडे बॅटिंग करतोय. अव्वा इथे पेस जनरेट करत असताना हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघाला. थोडासा खाली राहिला होता. अगदीच वेगवान बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. घरचं मैदान आहे. रोज या मैदानावर एफडीसी हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि घरच्या मैदानावर घरचा एक फॅन फॉलोइंग तोही सोबत असतो आणि त्यांच्या समोर हा खेळ सध्या एफडीसी चा सुरू आहे. एका बाजूने सुपोंडे संघ, त्यांच्या विरोधामध्ये कमी गतीनं फिरवलेला बॉल अगदी योग्य टप्प्यावर डिलिव्हर केला. लाजवाब गोलंदाजी अव्वाकडनं आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरनं चेंडूला फिरवण्याची कला तुमच्याकडे असेल वेगाबरोबर तर मग तुम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी करू शकता. आणि अव्वा जर पाहिलं तर अगदीच
चांगला मारा त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. सुपोंडे आणि त्यांच्या विरोधामध्ये कुडूस, एफडीसी कुडूस अशी ही मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. मॅच नंबर 4. इथे चांगला बॉल शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये गेला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. एकावरच समाधान मानावं लागेल कारण स्वतः आव्हा तिथपर्यंत पोहोचला. बॉलला उचललं. एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 12 वर रोख लावली. या धावसंख्येला शांत ठेवलंय. हवा वाहतीये मात्र पावसाच्या सरी ज्या आपण रबर बॉल क्रिकेटमध्ये अपेक्षित ठेवतो की पावसाच्या सरी जर बरसल्या तर मग चांगल्या पद्धतीचं क्रिकेट ते प्रेक्षकांना एन्जॉय करता येतं. इथे पेसनं टाकलेला बॉल जो डेहेस्टीला स्पर्श करताना शॉर्ट फाईन लेग मध्ये गेला. शॉर्ट फाईन लेग चा एरिया जर आपण पाहिला तर तिथे डिक्लेरेशन झोन आहे त्यामुळे 1 रन घेतली गेली. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्या 13 वर एकेरी दुहेरी येत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीनं मोठा फटका खेळला होता अनिकेतनं मात्र त्यानंतर मोठा फटका खेळणं अनिकेतला शक्य झालेलं नाहीये. चिरागनं शांत ठेवलं आणि चिराग पाठोपाठ आता जर आपण पाहिलं तर अव्वा तोही शांत ठेवतोय. 4 बॉल मध्ये त्यानं फक्त 2 धावा दिल्या. शोएब अव्वा जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल कमी गतीनं एक दर्जेदार बॉल. पेस व्हेरिएशन हे एक असं अस्त्र आहे जे फलंदाजानं ओळखलं नाही तर मग ते गोलंदाजाकरता कारगिर आहे. मात्र ते जर फलंदाजानं ओळखलं तर मग हेच पेस व्हेरिएशन गोलंदाजाची डोकेदुखी ठरतं. यावेळेस ते ओळखू शकला नाही अनिकेत आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. थोडंसं लक्ष विचलित आहे असं म्हणायला हरकत नाही अनिकेतचं. चेंडूवरची जी नजर आहे ना ती हटताना पाहायला मिळते. फटका खेळताना बॅट त्या फ्लो न येत नाहीये. थोडंसं दडपण असल्यासारखी जी फलंदाजी असते अगदी ती फलंदाजी सध्या अनिकेत मैदानाच्या आतनं करतोय. यावेळेस सरळ बॅटनं बॉलला समोर उडवलंय. चिराग भानुशाली बॉलला जज करतोय आणि एक दर्जेदार झेल तिथे त्यानं संपन्न केला. माघारी परतवलं तिथे अनिकेतला. पहिल्या विकेटचं पतन. अनिकेत बाद. यावेळेस मात्र बॉल सीमा रेषा पार एक उत्तुंग आणि गगनचुंबी स्ट्रोक तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळालाय. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 19 यावेळेस मात्र हा बॉल टप्पा खाल्यानंतर थोडंसं बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय.
आणखी एक बॉल तिथे निर्धावच्या स्वरूपाने निघतोय. फैजान गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि एक षटकार जरी त्यानं खाला असला तरी इथे चांगली गोलंदाजी केली आहे. 5 बॉल मध्ये त्यानं 7 धावा दिल्यात. तोच फैजान शेवटचा बॉल. आणखी एक डॉट बॉल. ओव्हर समाप्त. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 20-20. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक, अंतिम षटक ते प्रगती पथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या अंतिम षटकात कशा पद्धतीची गोलंदाजी होईल. एक नवा गोलंदाज ज्याला घरच्या मैदानावर संधी दिली गेली गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केलं गेलंय. गोलंदाजी करण्याकरता नवाज जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या काळात नवीन गोलंदाज तयार होणं कुडूस क्रिकेटमध्ये गरजेचं असेल आणि या अशा स्पर्धांमधनं आपण ते गोलंदाज वापरू शकता. आणि इथे जर आपण पाहिलं तर नवाज ज्याला गोलंदाजी करण्याची संधी दिली गेली आहे टीम एफडीसी कडनं. त्यावेळेस मात्र फटका चांगला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं बॉल चाललाय सीमा रेषा पार. एक क्वालिटी स्ट्रोक. षटकार 6. षटकार आलाय. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा. यावेळेस बॉल हवेत आहे. संधी आहे इथे झेलची. अव्वा येतोय बॉलच्या खाली. मात्र चिराग जो पहिल्यांदा आला चेंडूच्या खाली आणि नवाजने इथे विकेट मिळवली. माघारी परतवलं बॅटरला. विकेटचं बटन खेळाडू बाद. पहिल्या बॉलवर षटकार आला. मात्र त्यानंतर नवाजनं योग्य ते प्रत्युत्तर दिलं. यापेक्षा चांगलं गोलंदाजाकडनं प्रत्युत्तर दुसरं असूच शकत नाही. तुम्हाला पहिल्या बॉलवर षटकार खेचलाय ना, मग दुसऱ्या बॉलवर त्या फलंदाजाला तुम्ही माघारी परतवलं म्हणजे तुम्ही दिलेलं योग्य प्रत्युत्तर असतं. फलंदाज प्रत्युत्तर देताना आपण सातत्यानं पाहतो. मात्र गोलंदाजानं दिलेलं प्रत्युत्तर ते पाहताना एक वेगळी मजा असते. इथे जर आपण पाहिलं तर योग्य ते प्रत्युत्तर नवाज कडनं त्या फलंदाजाला माघारी परतवलं. विकेट मिळवली. खेळाडू बाद. चांगला बॉल इथे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. बिहाइंड विकेट गेला. एक सिंगल मिळाली. 1 रनच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोचते. ते 27-27. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि 3 चेंडू नंतर 27 धावा या धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज नवाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तेज तर्रार मात्र थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा. 1 डिक्लेअरचा इशारा. धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते 2 या मदतीनं 29 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. यानंतर नेक्स्ट मॅच त्याकडेही आपण वाटचाल करणार आहोत. यापुढचा जो सामना आहे गावदेवी तिळसे आणि साईराज तिळसे आणि गावदेवी पिंपळास अशी मॅच आहे. गावदेवी पिंपळास आणि साईराज तिळसे दोन्ही संघाचे कर्णधार आपण संपर्क साधायचा आहे.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा या राफलकावर आहेत. एकंदर 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. साईराज तिळसे आणि गावदेवी पिंपळास दोन्ही संघाचे कर्णधार आपण संपर्क साधा. यावेळेस मात्र तगडा क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक षटकार. या 6च्या मदतीनं 36 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये आहे. एक सिंगल धाफलकावर जोडली गेली. डबल करता प्रयत्न आणि सुरक्षित 2 धावा आल्या. विकेट येते 2च्या मदतीने धाफलकावर 38 विजया करता 4 ओव्हर 24 बॉल आणि 39 धावा बनवायच्या आहेत टीम एफडीसी क्रुस. यावेळेस पहिलाच बॉल गगनचुंबी आसमानी टोला बिग ब्लास्ट षटकार. लाजवाब स्ट्रोक काबिल तारीफ स्ट्रोक तिथे फैजान मेमन कडनं आपल्याला पाहायला मिळाला. या विकेटवर नेहमी फैजान कडनं दमदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि आज सुरुवात अगदी
दिलकश स्ट्रोक म्हणतो ना, त्या दिलकश स्ट्रोक न केली आहे यावेळेस. थोडासा बॉल खाली राहिला, देहेष्टीवर जाऊन लागतो. एक निर्धाव चेंडू तिथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल अगदी थोडक्यात बचावलाय फैजान असं म्हणायला हरकत नाही. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅक पण. गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक, 2 धावा. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या 2 न वाढते. दुहेरीनं पुढे सरकून जाऊन पोचते ती एकंदर 8 या आकड्यावर. षटक जर आपण पाहिलं तर सज्ज होईल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकमध्ये. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज. यावेळेस मात्र फैजान मेमनचा आणखी एक तडाखा, पॅरलल फ्लॅट स्ट्रोक, षटकार. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. 2 धावा तिथे सुरक्षित पळून पूर्ण केल्या जातील. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकून जाऊन पोचते ती 16 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ झालाय. 16 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल या ओव्हर मधला तो प्रगतीपथावर येणं बाकी आहे. पुढचा चेंडू गोलंदाजीच्या ट्रॅकवर. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निलेश फैजान मेमनच्या विरोधामध्ये. शॉर्ट प्लेनचा बॉल ऑन साइडला. बॉल सीमा रेषा पार. आणखी एक फ्लॅट स्ट्रोक, षटकार. पहिल्या ओव्हर मध्ये धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली 22. यावेळेस हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर निर्धाव डॉटच्या स्वरूपाने निघतोय. षटकातील पहिला बॉल. यावेळेस मात्र मुदत्सर पटेल बॉलला हवा देतोय. बॉल तिथे प्रयत्न चांगले होते. नेमकं काय घडलंय ते तिथे आपल्याला बघायचंय. सेफ आहे असं दर्शवलं गेलंय. 1 रन तिथे कंप्लीट झाली. 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि 23. खूप चांगले एफर्ट, लाजवाब फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. आउटस्टँडिंग फिल्डिंग एफर्ट्स ते आपल्याला त्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाले. त्यामुळे रन वाचल्या. अनिकेत आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. 2 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा या धावफलकावर आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा कमी गतीचा बॉल. जे अस्त्र अनिकेतच्या विरोधामध्ये शोएब अव्वानं वापरलं आणि त्याला रोखून धरलं, तेच अस्त्र फैजानच्या विरोधात अनिकेत वापरतोय. चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस सूझबूझ वाली गोलंदाजी आपण जे म्हणतो ना ती त्याच्याकडनं पाहायला मिळते. यावेळेस मात्र चोख प्रत्युत्तर. बॉल व्हॉट कॅच, व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द डे असं म्हणू शकतो या कॅचला आपण. सर्वोत्तम झेल, अप्रतिम झेल इथे कंप्लीट केलाय. विकेट मिळवली आहे. खेळाडू फैजान मेमन बाद.
विजयाकरता अजूनही 17 धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडूचा खेळ झालाय, ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 23 धावा लागल्यात. 39 ची गरज आहे. येणारी 14 बॉल आणि 16 धावा. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका आवाच्या बॅट मध्ये पाहायला मिळालाय. तेवढीच चांगली फिल्डिंग सुद्धा होते मिड विकेट मध्ये. 1 रन. अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत. येणारे बॉल जर आपण पाहिलं तर 13 चेंडू शिल्लक आहेत. 13 बॉल 15 ची गरज आहे. मुदतसर पटेल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र कव्हरच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न, तिथे एक चांगला कॅच, विकेट मिळतीये. मुदतसर पटेल बाद. कोणी संघ जर उपस्थित झाला असेल आपण संपर्क साधायचा लगेचच नाणेफेक करण्याकरता. कोणे आणि एसपी बिलोशी संदीप पाटील ज्यांच्या माध्यमातून एसपी बिलोशी संघ आपण जर पाहिलं तर आज एक वेगळ्या ड्रेसिंग कोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साईराज तिळसे आपण हे संपर्क साधायचा आहे. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅक पण. गोलंदाज शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. अव्वलला तो योग्य तऱ्हेनं डिस्पॅच करता आला नाही. तिथे स्लिप झालाय खेळाडू. हे चित्र रेनी सीझन मध्ये प्रत्येकाला पाहायला आवडतं. थोडस पाणी आहे त्यामध्ये खेळाडू स्लिप होतोय आणि तदनंतर मग 2 धावा कंप्लीट होत आहेत. तुम्हाला वॉटर पार्क मध्ये गेल्यानंतर जेवढी मजा येणार नाही ना तेवढी रेनी क्रिकेट मध्ये येते, रबर बॉल क्रिकेट मध्ये येते. आणि तेच क्रिकेट इथे एन्जॉय केलं जाते रबर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून या श्री केदारनाथ खरवते 11 ट्रॉफी मध्ये. यावेळी शैलून बॉलला उडवलं आणि फेकून दिलं फ्रंट ऑफ द स्क्वेअर, सीमा रेषा पार, षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 33. आता विजया करता 6 धावसंख्येची गरज. बरोबर ना, 6 पाहिजे ना. 33 झालं ना रे. 33 झालं ना. याने 33 काउंट केलं. यावेळेस मात्र पुण्याचा एकदा चांगला फटका, मात्र तिथे 2च धावा आहेत. या 2च्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होते. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती एकंदर 35 झालं ना. पहिले बॉलला 3 होते. सज्ज होतोय गोलंदाज. यावेळेस मात्र हा बॉल विकेट कीपर चुकी करतोय. 1 रन कुठून कशी आली ते महत्वाचं नाहीये, रन महत्वाची आहे. 1 रनच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते ती 36. 3 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता. येणारे 8 चेंडू ते इथं शिल्लक आहेत आणि 3 धावा विजयाकरता धावफलकावर जोडायच्या आहेत. बघूया आव्हाकडनं षटकार येतोय का. कालपासून आव्हाने खूप वेळा बॅटिंगला प्रयत्न केलाय, मात्र षटकार आतापर्यंत त्याच्या बॅटमधनं आलेला नाहीये. हा एक मॅच मध्ये मुदतसर पटेलला रनआउट मात्र नक्की केलं होतं काल. शेवटचा बॉल तो अजूनही शिल्लक आहे. पुण्याचा एकदा वाईटचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती एकंदर 37 धावा. 2 धावसंख्येची गरज आहे. पुढचा बॉल
यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक आणि तो अखेर षटकार आला अव्वाच्या बॅटमधनं. खेल कलास विजयी होतीये टीम एफडीसी संघाला विजयाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. द्या वाला द्या चला.